आषाढी वारीच्या अनुषंगानं वारीच्या तयारी संदर्भात आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात आज बैठक झाली। खास करून पाठीमागच्या वर्षी प्रशासन, शासन आणि संबंधित सगळ्या यंत्रणांनी मिळून प्रचंड मेहनत घेतली आणि पाठीमागच्या वर्षी वारी यशस्वी केली की ज्या वारीचं कौतुक अखंड राज्यामध्ये वारकऱ्यांनी केलं, सामान्यातल्या सामान्य वारकऱ्यांनी ज्या वारीचं कौतुक केलं अशी वारी मागच्या वर्षी पार पाडली। ती वारी करत असताना त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही कमी होत्या, अजूनही त्यामध्ये आणखीन सुधारण्याची काही आवश्यकता होती। या सगळ्या गोष्टीवर विचार केला आणि वारकऱ्यांना सर्वोत्तम सेवा कशी देता येईल या संदर्भातलं नियोजन या निमित्तानं केलं। ज्या ज्या गोष्टी मागच्या वर्षी केलेल्या होत्या, खास करून VIP दर्शन बंद करणं, त्याचा परिणाम म्हणून भक्तांना दर्शन घेत असताना 12-12 तास रांगेत थांबायला लागत होतं। त्या रांगा 3 तासात दर्शन आता 3-3.5 तासात दर्शन होईल अशी व्यवस्था उभी केली। खास करून सगळ्या रस्त्यांची कामं असतील, वाळवंट आपल्याला माहिती आहे की खूप श्रद्धा वारकऱ्यांची वाळवंटावर आहे, परंतु त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता पाठीमागच्या वर्षीपासून आपण खूप कमी केली। पाठीमागच्या वर्षी बहुतांश अतिक्रमण आपण काढली, याही वर्षी काही थोडंफार अतिक्रमण आहे ते आपण काढून त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर वाळवंट, ज्यामध्ये भाविकांना वारकऱ्यांना भजन करता येईल, भक्तिभावानं पूजापाठ करता येईल अशा पद्धतीचं वाळवंट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पालखी तळावरच्या ज्या ज्या पायाभूत सुविधा होत्या त्या पायाभूत सुविधा देण्यात संदर्भातली भूमिका घेतलेली आहे। काही ठिकाणी आपण तात्पुरत्या व्यवस्था उभ्या करत होतो, आता त्या स्थायी स्वरूपाच्या व्यवस्था करून प्रत्येक वर्षी ज्या गोष्टीवर खर्च होतो तोही कसा कमी करता येईल या संदर्भात नियोजन केलेलं आहे। मंदिरामध्ये दर्शनाच्या वेळी गडबड होऊ नये, कुठं अडचण येऊ नये म्हणून त्याही व्यवस्था आपण या निमित्तानं करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। AIच्या माध्यमातून, CCTVच्या माध्यमातून गर्दीवर कंट्रोल करण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्याही उपाययोजना संदर्भात चर्चा झाली। नामदेव पायरीच्या जवळ सातत्यानं प्रचंड मोठी गर्दी व्हायची, तिथला रोड मागच्या वर्षी वन वे केला आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला। चालू वर्षी तो रोड आपण वन वे करून वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये याची काळजी आपण घेतोय। वारीला येणारं प्रत्येक वाहन आपण बघितलं की 12-12 तास, 14-14 तास, 15-15 तास अडकून पडायचं। पाठीमागच्या वर्षी पोलीस प्रशासनानं खूप चांगलं काम केलं, नियोजन आमच्याकडून खूप उत्तम झालं। त्याचा परिणाम असा झाला की 12 तास बाहेर पडायला वाहनाला लागणारं वाहन 3 तासात बाहेर पडत होतं। यावर्षी याच्यापेक्षा कमी वेळेत वाहन कसं बाहेर पडेल आणि गर्दीवर कंट्रोल कसं करता येईल याचाही विचार केला। NHI कडून काही हायवेचं काम चालू होतं, ते कॉन्ट्रॅक्टरकडून 3 वर्ष झालं सातत्यानं अडचण निर्माण होत आहेत। याही वर्षी त्या अडचणी आहेत, त्याच्यावर मार्ग काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। हे करत असताना स्वच्छ सुंदर पंढरपूर आणि भाविकांच्या, वारकऱ्यांच्या पालखी ज्या पालख्या आपल्या आहेत, दिंड्या आहेत, त्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर सज्ज करण्याचं काम आणि प्रचंड उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालख्यांचं स्वागत होईल अशा पद्धतीचं पंढरपूर सजवण्याचंही काम आम्ही हातामध्ये घेतलं आहे, तेही काम या ठिकाणी होईल। पालखी मार्गावर शौचालयाची व्यवस्था असेल, खास करून मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आम्ही पाठीमागच्या वर्षीपासून चालू केलं, ज्याला आपण जर्मन हँगर म्हणतो। त्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी साधारण 5.5 लाख स्क्वेअर फुटाचा पेंडॉल आपण घातलेले होते। यावर्षी त्याला दुप्पट पेंडॉल आपण 11.5 लाख स्क्वेअर फुटाच्या आसपास करतोय। 3.5 लाख स्क्वेअर फुटाचे पेंडॉल आपण पाठीमागच्या वर्षी वॉटरप्रूफ मंडप घातले होते। यावर्षी त्याच्यातही आपण जवळजवळ 2-2.5 लाख स्क्वेअर फुटाचा पेंडॉल वाढवतोय, कारण आता जुलै महिन्यामध्ये वारी आहे, त्यामुळं पाऊसही त्या निमित्तानं असेल, त्यामुळं वारकऱ्यांना पावसापासून जास्तीत जास्त संरक्षण कसं देता येईल याची व्यवस्था आपण करतोय। त्यासोबत आपण त्या दिंडीसोबत आणि येणारे पालखीसोबत येणारे जे वारकरी असतात त्यांची निवासाची सोय
त्यांच्या दिंडी प्रमुखांनी केलेली असते. पण असा एक वारकरी आहे की स्वयंस्फूर्तीनं त्या वारीमध्ये सहभागी होतो. त्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये होईल. त्या ठिकाणी महिलांचे शौचालय, महिलांचं स्नानगृह, हा नवीन कन्सेप्ट आपण मागच्या वर्षी आणला. तो स्नानगृह यावर्षी त्याची संख्या वाढवलेली आहे. महिलांचं चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष आणि महिलांच्या विश्रांतीसाठी वेगळा कक्ष, म्हणजे फक्त डिवाईड करतो आपण, वेगळा म्हणजे दोन, एक पुरुषांचा आणि महिलांचा, असा वेगळा कक्ष या निमित्तानं आपण त्या वारकरी सेवा केंद्रामध्ये करतोय. त्यामुळं सगळ्या सुविधा कशा वारकऱ्यांना देता येतील याची काळजी आपण घेतोय. आम्ही एक मेडिकल ऑन व्हील, एक आरोग्य रथ मुख्यमंत्री महोदयांच्या नावे आपण एक आरोग्य रथ करतोय. मागच्या वर्षी आपण 5 तसे रथ केले होते. यावर्षी आपण 15 करतोय. 15 म्हणजे मेडिकल व्हॅनमध्ये जे व्हॅन असेल त्याच्यामध्ये संपूर्ण मेडिकल असेल. त्यातलं प्रत्येक औषध त्या मेडिकलमध्ये मिळेल, ते मोफत मिळेल. त्यासोबत आपण त्याच व्हॅनमध्ये एक डॉक्टर आणि 2 नर्सेस आपण ठेवतो की जेणेकरून पेशंटला तपासून त्याला कुठल्या गोळ्या द्यायला लागतील याची व्यवस्था आपण करतोय. त्यासोबत वारीसोबत आपण एक ICU सेंटर, म्हणजे बेड, 15 बेडचा ICU आपण ते पण आपण वारीसोबत ठेवतोय. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वारकऱ्यांना या निमित्तानं सुविधा देण्यासाठी करता येईल ते आपण करतोय. ज्या ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण पालखी तळाचं एक मॉडेल पालखी तळ आपण तयार करतोय. त्या ठिकाणच्या सुविधा आपण, म्हणजे पालखी सोहळ्याचे त्यांचे मानकरी असतील, बाकीची व्यवस्था असेल, खास करून पालखी सोहळ्यातले त्यांचे पालखीसोबत असणारे बैल असतील, घोडा असेल, यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था आपण उभी करतोय. त्या सगळ्याच गोष्टी या निमित्तानं आपण करतोय. आणि या सगळ्या सुविधा वारकऱ्यांना कशा मिळतील, ते पर्यायी रस्ते आजपर्यंत आपण बघितलं की ज्या रस्त्यानं वारकरी येतोय त्याच रस्त्यानं वाहनं येतात आणि याचा परिणाम असा होतो की ट्रॅफिक जाम होतं, वाहनं निघत नाही पुढं. आता आपण यावेळी वारकरी ज्या रोडनं येतो त्या रोडनं वाहनांना प्रवेश आपण देत नाही, त्यांना पर्यायी मार्ग आपण करतोय. आत्तापर्यंत ते तात्पुरते करत होतो, आपण आता परमनंट पर्यायी मार्ग आपण पालखीसाठी केलेले आहेत. त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केले आहेत, त्याचंही काम आपण करतोय. अशा अनेक कामं आहेत की जे आपण या वारीच्या निमित्तानं आपण करतोय. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.